चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण। गुढीपाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय दिलीप पाटील साहेब, माजी सरपंच, ग्रामपंचायत शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, कीर्तिराज अर्थ मूव्हीज, कुबेर इन्फ्रा, बुद्धिहाळकर नगर, कळंबा रिंग रोड, कोल्हापूर। आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात मोबाईल फोनमुळे हातातील घड्याळांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला असला तरी पारंपरिक घड्याळ दुरुस्तीची कला जपणारे कारागीर आजही आपल्या कष्टातून या व्यवसायाला जिवंत ठेवताना दिसतात। अशाच जिद्दी कारागिरांपैकी एक म्हणजे कसबा वाळवे येथील शिवकृपा वॉच कंपनीचे मालक भीमराव उर्फ भिवा मारुती संगपाळ यांनी तब्बल 41 वर्षापूर्वी कसबा वाळवे बाजारपेठेमध्ये घड्याळ दुरुस्ती व्यवसायाला सुरुवात केली। काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, लोकांच्या सवयी बदलल्या, मात्र भिवा संगपाळ यांनी आपली परंपरा आणि व्यवसायाशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही। एकेकाळी गावागावात घड्याळ दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांची मोठी मागणी होती, मात्र मोबाईलच्या आगमनानंतर मनगटी घड्याळांचा वापर घटत गेला आणि हा व्यवसायही नामशेष होण्याच्या मार्गावर गेला। अशा प्रतिकूल परिस्थितीतही भिवा संगपाळ यांनी हार मानली नाही। आजही त्यांच्या छोटेखानी दुकानात शेकडो जुनी सोनाटा, टायटन, सिटीजन, जेनिक्स, HMT आदी कंपन्यांची घड्याळे दुरुस्तीसाठी येत असतात। बंद पडलेली, नादुरुस्त झालेली आणि सुटे भाग न मिळणारी अनेक जुनी घड्याळे ते स्वतःच्या कौशल्याने आणि अनुभवाच्या जोरावर सुरळीत चालू करून देतात। त्यामुळे जुनी घड्याळे जपून ठेवणाऱ्या ग्राहकांचा त्यांच्यावर विशेष विश्वास आहे। घड्याळातील सूक्ष्म यंत्रणा, त्यातील बारकावे आणि संयमाची गरज असलेले हे काम भिवा संगपाळ अत्यंत कुशलतेने करतात। हे फक्त व्यवसाय नाही तर माझी आवड आणि आयुष्यभर जपलेली कला आहे, असे ते अभिमानाने सांगतात। डिजिटल युगात पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवणारे भिवा संगपाळ हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत। काळ बदलला तरी कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर पारंपरिक कला जिवंत राहू शकते, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।